नमस्कार मित्रांनो. वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे आपलं जे काही मेन्सची सिरीज आहे त्याचा थर्ड डे ओके. आणि ही जी सिरीज आहे याच्यासोबत पॅरलली आपलं काय चालू आहे, प्रीची जी सिरीज आहे डेली. आज संडे असल्यामुळे 25 मे आज संडे असल्यामुळं आज आपलं जसं ठरलेलं आहे, जे आपलं टाइम टेबल आहे त्याच्यानुसार आज मेन्स सेशन होणार होतं. ठीक आहे. सो आपण मेन्स सेशन घेतोय. आणि आपण कालच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सॉरी कालच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपलं आता एक ऍडअप याच्यामध्ये म्हणू की एक ऍडअप झालेला आहे की आपण आता मॉक पण देणार आहे, लाईव्ह मॉक देणार आहे आपण. ठीक आहे. त्याचं स्वरूप काय असेल, त्याचे नंबर, कोणती मॉक द्यायचं, हे वगैरे मी तुम्हाला लाईव्ह मॉक मध्ये समजून जाईल. त्याच्यामध्ये काही चीटिंग वगैरे व्हायचं काही संबंधच नाही. ओके. सो ठीक आहे. तर हे आपलं एक ठरलेलं आहे जे की आपलं मंडेला म्हणजे उद्या आपलं लाईव्ह मॉकचं सेशन होणार आहे. त्याच्यामध्ये आपण RRB PO ची प्रीची पहिली मॉक देणार आहे. पहिली मॉक म्हणजे असं नाही की मॉक मधली पहिली मॉक, आपल्या सेशनचं पहिली मॉक. ठीक आहे. बाकी आपण SBI PO साठी लाईव्ह मॉक घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहिलं असाल. प्लेलिस्ट आहे, सगळ्या गोष्टीची आहे प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो आपण सुरू करू. मेन्सचं सेशन आहे, जास्त वेळ नाही घेता सुरू करू. आणि उद्या तुम्ही संध्याकाळी 7 वाजता हजर असाल ही अपेक्षा आहे. आणि लाईव्ह मॉक मधून तुम्हाला हे मार्क कमी आले, जास्त आले, हे जास्त आले, ते जास्त आलं, हे न पाहता तुम्हाला एक अप्रोच समजून येईल. बाबा कसं टॅकल करायचं. जर क्वेश्चन आता समजा एक क्वेश्चन सुटला नाही पण त्याला वेळ गेलेला आहे, सो हाऊ टू हँडल दॅट सिच्युएशन, या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे. सो सुरू करू आपण. तर बघा आजचं काय म्हणलंय, सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत म्हणले. सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत लिव्हिंग इन अ बिल्डिंग. आता हे असं नाही, आता हे असं नाही, आता हे असं आहे. लिव्हिंग इन अ बिल्डिंग म्हणल्यानंतर कसं येणार, असं असं म्हणजे एकाखाली एक येणार. ठीक आहे. असं पण काढू शकता तुम्ही आडवं. याचं काय असंच नाही की बाबा इन अ बिल्डिंग आहे म्हटल्यानंतर असंच काढायला पाहिजे. तुम्हाला आन्सर येण्याशी मतलब. त्याला असं पण काढू शकता तुम्ही 1 2 3 4, म्हणजे तुम्ही इकडून घेतलं असतं, हे सगळं समजायचं टॉपला आहे, हे शेवटचं समजलं असतं तुम्ही बॉटमला आहे. तुमच्या अंडरस्टँडिंग वर आहे ते. किंवा हे तुम्ही टॉपला समजू शकता और हे बॉटमला समजू शकता. डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. काही पण तुम्ही करू शकता. सो आपण बघू, म्हणजे ज्या गोष्टीपासून आपल्याला सोपं जात आहे, ज्याच्यापासून वेळ वाचतोय, तिथून सुरू करायचं. ठीक आहे. तर बघा मग काय म्हणलंय की सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत म्हणलंय लिव्हिंग इन अ बिल्डिंग, ओनली सम ऑफ द पर्सन्स इन्फॉर्मेशन इज गिव्हन. ठीक आहे. ओके. तर आपण सुरू करू. काय म्हणते बघा आता, ओनली 4 फ्लोर्स आर देअर बिटवीन X अँड V. आता X आणि V मध्ये 4 फ्लोर्स आहेत म्हणले. मग डायरेक्ट घ्यायचं आपण. ह्याच्यामध्ये एंड वगैरे काही भेटल न भेटल काही सांगता येत नाही. सो आपण डायरेक्ट घ्यायचं. X आणि V मध्ये 4 जण आहेत, हे झाली कंडिशन. ठीक आहे. और X आणि V मध्ये V वर पण येऊ शकतो. सो आपण एक कंडिशन अशी घेऊ की V इथे आहे समजा 1 2 3 4, X इथे घेतलं. ठीक आहे. हा. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ फ्लोर्स बिटवीन X अँड V. X आणि V मध्ये जेवढे फ्लोर्स आहेत इज 1 मोर दॅन द X आणि T मध्ये जेवढे आहेत तेवढे. आता ह्याचा मतलब काय माहितीये का, ह्याची कंडिशन अशी होणार की X अँड V मध्ये जेवढे आहेत ही एक जास्त आहे कोणापेक्षा, X आणि T पेक्षा. म्हणजे X आणि T मध्ये जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक जास्त हा X आणि V मध्ये आहे. मग आता X आणि T मध्ये किती पाहिजे, 3 जण पाहिजे. ऑब्व्हियसली 3 जण पाहिजे. ठीक आहे. कारण X आणि V मध्ये एक जास्त आहे. ऑलरेडी इथे 4 जण आहेत X आणि V मध्ये. सो X आणि T मध्ये किती पाहिजे, 3 जण पाहिजे. आता याच्यामध्ये T हा वर पण येऊ शकतो और T खाली पण येऊ शकतो. लगेच घ्यायचं नाही, पुढे दिलेलं असतं ते काय टेन्शन नाही घ्यायचं. काय म्हणलं बघा, हे व्हायचे दिले, V अँड T आर नॉट लिव्हिंग ऍडजस्टंट फ्लोर्स. संपला विषय. T जो आहे हा वरच येणार आहे आणि T आणि X मध्ये 3 जण आहेत हे तुम्हाला माहिती आहे. माहिती आहे 1 इथं 2 इथं 3 इथं येणार T. समजलं तुम्हाला. मग तसंच खाली इकडं 1 2 3 T इथे येणार. तिथं का आला तो, कारण T जो आहे हा V चा नेबर नाही. आणि X आणि T मध्ये 3 जण का आले, कारण X आणि V मध्ये एक जास्त आहे म्हणले X आणि T पेक्षा. मग X आणि T मध्ये 3 जण, X आणि V मध्ये एक जास्त 4 जण. सिंपल. ही कंडिशन झाली. ह्याला आपण मस्तपैकी असं करू.
नेक्स्ट आहे द नंबर ऑफ फ्लोर्स ओ अँड आर. आता ओ आणि आर मध्ये जेवढे आहेत, ओ अँड आर मध्ये जेवढे आहेत, इज वन मोर दॅन ओ अँड टी. इज वन मोर दॅन ओ अँड टी. आता बघा ही पण कंडिशन अशी, ठीक आहे. म्हणजे या दोघांचा जो काही मिडलला आहे तो ओ असणार आहे, ठीक आहे. परत पुढे काय म्हणले, ओ लिव्स 2 फ्लोर्स अबोव द वन हू लिव्स 5 फ्लोर्स बिलो आर. ओके. ओ लिव्स 2 फ्लोर्स अबोव द पर्सन हू लिव्स 5 फ्लोर्स बिलो आर. सगळ्यात सिंपल काढायचं इथं, आरच्या 5 फ्लोर बिलो 1 2 3 4 5. इथं जो पर्सन आहे 2 फ्लोर्स अबो, याच्या 2 फ्लोर्स अबो म्हणल्यानंतर ओ कुठे येणार आहे, ओ कुठे येणार आहे, इथे येणार आहे. ओ कुठे येणार आहे, इथे येणार. समजलं तुम्हाला? ह्याला तुम्हाला मस्तपैकी रंगीबेरंगी करून दाखवू आपण. ओ इथे येणार आहे, समजलं तुम्हाला? आणि जो काही 5 फ्लोर्स म्हटल्यानंतर इथं 5 घ्यायचं, कारण इथं पर्सन आहे, इथं पर्सन आहे आणि इथं एक पर्सन हा आणि इथं 2 पर्सन, म्हणजे 2 फ्लोर वर झाला तो. आणि 1 2 3 4 5 फ्लोर जे ना खाली आहे आरच्या, ही कंडिशन अशी येणार. ओके, ही फिक्स कंडिशन झाली. ठीक. इथंपर्यंत झालं. पुढे बघा, बोथ ओ अँड आर लिव्स अबो टी. आता ओ आणि आर जे आहेत हे टीच्या वर आहेत म्हणले. मग आपण असं इथं एक कंडिशन घेऊ की ओ अँड आर अबो टी, असं आपण घेऊ. ओके, सिंपल. ही जी पहिली कंडिशन आहे ना, आपण थोडं खाली घेऊ, कारण आर वर जाणार आहे, वर जागा पुरणार नाही, म्हणून समजा इथे टी घेऊ. ही जी पहिली कंडिशन आहे ही वाली सेम तीच आहे, मी काही चेंज करत नाही, फक्त इथं टी घेतोय. 1 2 3 इथे एक आला, परत 4 जण सोडून व्ही. 1 2 3 4 व्ही. समजलं तुम्हाला? हीच कंडिशन आहे, वेगळं काही नाही त्याच्यामध्ये, फक्त मी ते पुसून घेतोय कारण आपल्याला वर आर बसायचे ना, टीच्या वर आर आहे, सो त्याच्यामुळं. ठीक. ही झाली कंडिशन. पुढे बघा काय आहे, पुढं इथपर्यंत झालं. बोथ आर लिव्ह. ए लिव्स ऍडजेसंट ऑन द फ्लोर ऑफ आर, म्हणजे आर आणि एचा जो फ्लोर आहे, इधर ए इथे येऊ शकतो और ए इथे येऊ शकतो. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी येऊ शकतो. ओके. पुढे बघा, नॉट मोर दॅन 2 नोन पर्सन्स आर लिव्हिंग ऑन ऍडजेसंट फ्लोर्स. ए लिव्स ऑन ऍडजेसंट फ्लोर ऑफ आर, नॉट मोर दॅन 2. याची कंडिशन काय माहितीये का? नॉट मोर दॅन 2, मॅक्स 2 नोन पर्सन. नोन म्हणजे जे दिलेत, नोन पर्सन ऍडजेसंट नाहीत, हे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मॅक्झिमम 2 जण जे काही नोन पर्सन्स आहेत तेच ऍडजेसंट असू शकतात, हे त्यांचं म्हणणं आहे. ठीक, समजलं तुम्हाला? ओके. नोन पर्सन म्हणजे काय, तर आता इथं टी आहे, एक्स आहे, व्ही आहे, हे नोन पर्सन झाले. अननोन काय, आता व्ही आणि एक्स मध्ये 4 फ्लोर आहेत, ते काय अननोनच आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कोण आहे तर आपल्याला माहित नाही ना. असं समजलं तुम्हाला? त्याचा मतलब काय, एस लिव्स 2 फ्लोर्स अबोव आर. एस लिव्स 2 फ्लोर्स अबोव आर म्हणल्यानंतर एस इथे येणार. एस लिव्स 2 फ्लोर्स अबोव आर, एस इथे येणार आणि ए हा खाली येणार, आरच्या खाली ए येणार, कारण मॅक्झिमम 2 जण हे ऍडजेसंट आहेत म्हणले, म्हणून इथं ए आला. कारण वर जर ए घेतला असता तर एस, ए आणि आर हे 3 जण झालं असते. आपल्या कंडिशन नुसार तर 2 जण आहेत. समजलं तुम्हाला हे? पुढे बघा काय म्हणलंय, द नंबर ऑफ फ्लोर्स, पर्सन म्हणायला नाही, पर्सन आणि फ्लोर वेगळे. द नंबर ऑफ फ्लोर्स बिटवीन एस अँड एल. आता एस आणि एल मध्ये जेवढे आहेत, एस अँड एल इज ट्वाइस एस आणि ए पेक्षा. हे दुप्पट आहेत कुणापेक्षा, एस अँड ए पेक्षा. समजलं तुम्हाला? एस आणि एल मध्ये जेवढे पर्सन्स आहेत हे डबल आहेत म्हणले, कुणापेक्षा, एस आणि ए पेक्षा. ठीक आहे. ओके. समजा मग एस आणि ए मध्ये समजा जर 2 असतील तर मग एस आणि एल मध्ये किती पाहिजे, 4 जण. असं कंडिशन आहे ते. सिंपल. ठीक, हे पुसून काढू कारण नंतर कन्फ्युज व्हायचं आपल्याला. ठीक आहे. ऍज मेनी फ्लोर्स अबो एल बिलो जी, म्हणजे जेवढे एलच्या अबो आहेत तेवढे जीच्या खाली आहेत. ओके, समजलं? पुढे बघा, ओनली 2 फ्लोर्स, ओनली 2 पर्सन्स. नीट लक्ष द्या इथं, फ्लोर्स म्हणायला नाही, इथं फ्लोर्स म्हणायला नाही, ही एक कंडिशन.
ओनली 2% लिव्ह बिलो यम. यमच्या खाली ओनली 2% आहेत. फ्लोर्स किती पण असू शकतात. समजलं का तुम्हाला? त्यानं म्हटलं पर्सन, फ्लोर म्हटलं नाही. पर्सन आणि फ्लोर मध्ये डिफरन्स आहे. हा पण फ्लोर आहे आणि हा जो व्ही राहतोय तो पण फ्लोरच आहे, तो पण फ्लोरवरच असतो. हे 2 फ्लोर होऊ शकतात, पण 2 पर्सन होऊ शकतात का? नाही. तिथं काय होणार? एकच पर्सन होणार, व्ही वाला. मग असे 2 पर्सन. मग समजा यम जर इथं आला, यमच्या खाली 2 पर्सन म्हणले, पण फ्लोर एवढे आले. ठीक आहे, ही कंडिशन अशी. समजलं तुम्हाला? 2 पर्सन म्हणजे एक्स आणि व्ही और कोणते पण. ठीक आहे, ही कंडिशन अशी. मग यमच्या खाली ओनली 2%. ठीक आहे, 2%. आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे व्ही लिव्स 4 फ्लोर्स अबोव द वन हू लिव्स 2 फ्लोर्स बिलो यम. आता व्ही लिव्स हा, इथून सगळं कळलं आपल्याला. व्ही लिव्स इथं वर घेऊ आपण. व्ही लिव्स 4 फ्लोर्स अबोव. 4 फ्लोर्स अबोव म्हटल्यानंतर 1 2 3 म्हणजे इथं जो कोणी आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, म्हणजे 4 फ्लोर्स अबोव द वन हू लिव्स 2 फ्लोर्स बिलो यम. 2 फ्लोर्स बिलो यम म्हटल्यानंतर यम कुठे येणार आहे? यम कुठे येणार आहे? इथे येणार आहे. यम इथे येणार आहे, कारण व्ही जो आहे 2 फ्लोर्स अबोव आहे. कंडिशन नीट बघा. व्ही लिव्स 4 फ्लोर्स अबोव द वन हू लिव्स 2 फ्लोर्स बिलो यम. म्हणजेच यमच्या 2 फ्लोर्स बिलो कोण आहे? हा 1, हा 2. याच्या 4 फ्लोर्स अबोव म्हटल्यानंतर हा फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर आणि फोर्थ फ्लोर. मग आता इथे यम कुठे येणार आहे? यम कुठे येणार आहे? इथं 1 सोडून यम इथं येणार. 1 सोडून का 2 सोडून घेतलं आपण? 1 सोडून, सॉरी. मग इथं यम इथं येणार. मग त्याच्या खाली 2 जण अजून 1 2. सिंपल. तसं इकडं तसंच. इथं यम येणार, मग त्याच्या खाली 1 2. आता एक्स आणि टी या पहिल्या कंडिशन नुसार एक्स आणि टी हे 2च खाली आहेत. आता एक्स आणि टीच्या खाली कोणी येऊ शकत नाही ह्या सेकंड कंडिशन मध्ये. कुठल्या? या कंडिशन मध्ये. ह्याच्यामध्ये येऊ शकतात, आणखीन 2 जण येऊ शकतात. ठीक आहे, कारण ती डायरेक्ट कंडिशन आहे ना, तिथे डायरेक्ट म्हणलं ओनली 2%. ओके. हा, नेक्स्ट आहे जी लिव्स एनी फ्लोर बिलो यम. आता जी जो आहे यमच्या खाली आहे, बट नॉट लिव्स ऑन ऍडजस्टंट फ्लोर. पण ऍडजस्टंट नाही, बट नॉट ऍडजस्टंट. ठीक आहे, आय होप समजलं असेल तुम्हाला. आता सुरू करायचं तर करायचं कुठून? मोठा प्रश्न हा आहे. ओ आणि आर हे टीच्या वर आहेत म्हणलंय. ही कंडिशन झाली, आपण पुसून काढू. ही कंडिशन झाली, आपण पुसून काढू. ठीक आहे, घाबरायचं नाही. कसं आहे, मेन्सला कसं वेळ जातो, वेळ दिला पाहिजे तेव्हाच त्यानं तुम्हाला मार्क देणार आहे. जास्त हे होऊन जायचं नाही, भांबावून होऊन जायचं नाही. ठीक आहे, ऍज मेनी फ्लोर्स. ठीक आहे, फ्लोर्सच आहेत. आता टीची कंडिशन जर घ्यायचं ना, आता बघा टीच्या वर ना ओ आणि आर हे टीच्या वर आहे. ओ आणि आर हे टीच्या वर आहे. मग आपण डायरेक्टली ही जी कंडिशन आहे जशाच तसं टीच्या वर उचलून बघू आपण, होते का नाही बघू आपण, काय प्रॉब्लेम नाही. मग बघा इथं 1 जण, इथं 1 जण, मग इथं एक ओ आला, 1 2 सोडून ओ आहे. मग परत ह्याच्यामध्ये 1 सोडून ए आहे, एच्या ऍडजस्टंट आर आहे, आरचं 1 सोडून एस आहे. ही कंडिशन अशी होणार. ठीक आहे, सेकंड कंडिशन मध्ये कसं होणार? वी डोंट नो, म्हणजे तिथे बसणार, कसं बसणार ते सांगता येत नाही. तरी जर बघायला गेलं, तरी जर इकडे सेकंड फ्लोर मध्ये बघायला गेलं, हा, आता इथं टीच्या वर जर घ्यायचं म्हणलं, ह्या कंडिशन मध्ये टीच्या वर जर घ्यायचं म्हणलं, तर आर आणि ओ ही जी काही कंडिशन आहे इथं कुठंच बसणार नाही. इथपर्यंत कुठंच बसणार नाही, इथपर्यंत कुठंच बसणार नाही. कारण त्यानं म्हणलंय एमच्या खाली फक्त 2 पर्सन आहेत, पर्सन 2 आहेत. इथं जर आर आणि एला खाली घेतलं, आर ए ओ 3 कंडिशन खाली येतात, तिथं म्हणून बसणार नाही. ते जे आर ए ओ एस ची कंडिशन आहे की वरच बसणार आहे एमच्या. ठीक आहे, आर ए ओ जे काही आहे ही एमच्या वरच बसणार आहे, म्हणून ती कंडिशन सोडा. इकडे बघू पहिल्यांदा इथं बसले का. आता बघा एस आणि एच्या मध्ये जेवढे आहेत म्हणलं, एस आणि एच्या मध्ये जेवढे आहेत किती आहेत? एस आणि एच्या मध्ये बघा 1 आणि 2 आहेत. अरे यार, डायरेक्ट बसलं, म्हणजे डायरेक्ट बसलं इन अ सेन्स की आपण जे ठरवलं एस आणि ए मध्ये 2 होणार आहेत.
तर बघा एस आणि ए मध्ये किती आहेत मग 2 जण, मग ह्याच्या दुप्पट एस आणि एल मध्ये किती पाहिजे 4 जण. मग आता 4 जण घेण्यासाठी बघा 4 जण कुठे बसतात, 1 2 3 4. ओ इथं आहे, एल येऊ शकतंय का नाही, मग एल कुठे येणार वर येणार, मग 4 सोडून वर एल घ्यायचं. इथं असं समजू, तिथं जर लिहिलं ना आपण इथं एल घेऊ आपण, एल इथे घेऊ, ठीक आहे. तिथे 4 फ्लोर्स आहेत त्याच्यामध्ये. मग समजा आता एलच्या वर जेवढे आहेत तेवढे जीच्या खाली आहेत म्हणलं. ओके. ज्या ज्या ठिकाणी एलच्या वर पण कोण नाही, मग असं पण जर घेतलं, पण इथं नोन पर्सन एवढेच आहेत, अनसर्टन पर्सन. एल आणि जी ची कंडिशन झाली, एक्स आणि व्ही ची पण कंडिशन झालेली, ओ आणि आर ची कंडिशन झालेली नाही. ओ आणि आर, ओ आणि टी, ओ आणि आर आणि ओ आणि टी ची कंडिशन राहिली आहे. ओ आणि आर मध्ये हा इथे येते बघा, थांबा. ओ आणि आर मध्ये एक जास्त आहे ओ आणि टी पेक्षा म्हणले. ओ आणि आर मध्ये एक जास्त आहे ओ आणि टी पेक्षा. ओ आणि आर मध्ये 2 जण आहेत, ओ आणि आर मध्ये 2 जण आहेत. मग ओ आणि टी मध्ये किती पाहिजे, 1 जण पाहिजे. ओ आणि टी मध्ये किती पाहिजे, 1 जण पाहिजे. इथं आहे का, इथं पण नाही. ओ आणि टी मध्ये 2 जण आहेत, ओ आणि आर मध्ये 4 जण पाहिजे. ओ आणि टी मध्ये ऑलरेडी 1 जण आहे. ओ आणि आर मध्ये 1 जास्त आहे, ओ आणि आर मध्ये 2 जण आहेत, ओ आणि टी मध्ये 1 जण पाहिजे. ओ आणि टी मध्ये 1 जण पाहिजे. हा 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 समजलं 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 समजलं. आता बघा, आता हे आपण नाही ना कंडिशन जशाच तसं वर ठेवलती, बरोबर आहे, जशाच तसं वर ठेवलती. पण या कंडिशन नुसार ओ आणि आर मध्ये किती आहेत, 2 जण आहेत. ओ आणि आर मध्ये बघा किती आहेत, 1 2. ए हा जो आहे ए, आणि हा जो आहे नॉर्मल, म्हणजे तिथं कोण राहत नाही, ही डायरेक्ट घेत होतो. आता मग ओ आणि टी मध्ये किती घ्यायला पाहिजे, 1 जण घ्यायला पाहिजे. का, कारण ओ आणि आर मध्ये 2 जण आहेत. ओ आणि आर मध्ये 2 जण असतील, ओ आणि टी मध्ये 1 जण घ्यायला पाहिजे. मग ओ आणि टी मध्ये 1 जण घेण्यासाठी ही जी कंडिशन आहे त्याला कसं बसणार आहे माहितीये का, कसं बसणार आहे माहितीये का, पण जी खाली ठेवलेलं आहे ना, फक्त जी खाली लिहिलेलं आहे, बाकी एक कोण आहे का, बाकी कोण आहे का. बरं हे ठीक आहे, हे कंडिशन पहिल्यांदा बसून घेऊ आपण. आपण इथं ना हे घेऊ. हा आता बघा, ओ आणि टी इथे घेतलं समजा, तर मग इथं समजा ओ घेतला, ओ इथे येणार, ओ इथे येणार, ओ इथे येणार, ठीक आहे. ओ आजच्या खाली येते, ठीक आहे, किती असू द्या. ओ इथं जर आला, ओ 1 सोडून टी आहे, ओ 1 सोडून टी आहे, पण आपल्याला पाहिजे 1 जण, ए जण पाहिजे. मग बघा, तो जर घेतला, इथं टी येणार नाही, असं काही नाही. ओ आणि आर मध्ये 1 जास्त पाहिजे, ओ आणि आर मध्ये 1 जास्त पाहिजे, ओ आणि टी मध्ये पेक्षा. आमच्या खाली नाही, असं पण होऊ शकतं. हा असं पण येऊ शकतं, असं पण येऊ शकतं ना. इथला एक हा कट केला समजा, हा एक जर कट केला, हा एक कट केला, आणि ते जर टी ला धरलं, आपण जे काही खाली आहे त्याला टी लाच धरलं, हा, मग ओ आणि टी मध्ये 1 जण झाला, ओ आणि आर मध्ये 2 जण झाले, ही कंडिशन अशी होणार, सिंपल. त्याला असं पण धरू शकतो ना आपण. आय होप समजलं असेल. इथं बसलं, नंतर आहे एस आणि ए मध्ये जेवढे आहेत, हा आता एस आणि ए मध्ये जेवढे आहेत तेवढे त्याच्या दुप्पट हे एस आणि एल मध्ये आहेत. मग एस आणि ए मध्ये किती येतं, ओ ऍक्च्युली एस आणि एल ए मध्ये बघा 1 2 3 आहेत. एस आणि ए मध्ये 3 जण आहेत, मग एस आणि एल मध्ये किती पाहिजे, 6 जण पाहिजे, 6 जण पाहिजे, 6 जण पाहिजे. एस आणि एल मध्ये 6 जण पाहिजे, इथं 6 जण पाहिजे, इथं आपण 3 जण घेतलं. मग 6 जण बनल्यानंतर इथं टी एन, ठीक आहे. मग बघा हे 3 जण एस आणि ए मध्ये ना, एस आणि ए मध्ये 2 जण आहेत, एस आणि ए मध्ये 2 जण आहेत, 1 आणि 2. एस आणि ए मध्ये 2 जण आहेत, सॉरी 4 जणच पाहिजे, ती कंडिशन बरोबर आहे, ती कंडिशन बरोबर आहे. एस आणि एल मध्ये 4 जण, ठीक आहे. ओके, ती कंडिशन झाली. पुढं काय, इथे 4 जण,
4 जण इथे घेतलं एस आणि एल मध्ये 1 2 3 4 एल इथे येऊ शकत नाही. सिंपल. हा आता एलच्या वर जेवढे आहेत तेवढे जीच्या खाली आहे म्हणलंय. एम हा जीच्या खाली आहे, मग एलच्या वर कोणच नाही. मग जी समजा जर जी इथे घेतलं, समजा जी जर इथे घेतलं, खाली कोणच नाही असं जर धरून घेतलं, बाकी एक कोण उरलाय का बघा बरं. ओनली 4 पर्सन्स एक्स अँड व्ही मध्ये 4 पर्सन्स आहेत. एक्स अँड व्ही मध्ये 4 पर्सन्स आहेत का? एक्स अँड व्ही मध्ये 1 2 3 4 बरोबर आहे. बरोबर. द नंबर ऑफ फ्लोर्स एक्स अँड व्ही इज 1 मोर दॅन एक्स अँड टी. एक्स आणि व्ही मध्ये एक जास्त आहे एक्स अँड टी पेक्षा. ठीक आहे, एक्स अँड टी पेक्षा एक जास्त आहे एक्स आणि व्ही मध्ये. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. नेक्स्ट व्ही अँड टी ऍडजेसंट फ्लोर्स वर नाही म्हणते. व्ही अँड टी हे ऍडजेसंट फ्लोर नाहीत म्हणून ते वर घेतले. सिंपल. द नंबर ऑफ फ्लोर्स ओ आणि आर, ओ आणि आर मध्ये जेवढे पर्सन्स आहेत इज 1 मोर दॅन ओ अँड टी. ओ आणि आर मध्ये जेवढे आहेत ही एक जास्त आहे ओ आणि टी पेक्षा. ओ आणि टी पेक्षा. ठीक आहे, ती पण कंडिशन झाली. O lives 2 floors above the person who lives 5 floors below R. 5 floors below R. 1 2 3 4 5 त्याच्या 2 floors above. बरोबर आहे, ही पण कंडिशन. ठीक आहे. ठीक आहे, 5 floors below R ही कंडिशन झाली. फक्त बघतोय काय राहिले का आपलं, म्हणजे एक जरी पर्सन असला ना तो खाली गेला. बोथ O अँड R लिव्स अबोव T. O आणि R जे आहे ती दोघ जण अबोव T आहेत, हे पण बरोबर आहे. ए लिव्स ऍडजेसंट फ्लोर ऑन आर. ए जो आहे हा आरच्या ऍडजेसंट फ्लोरला आहे. बरोबर आहे पण. ठीक आहे. नॉट मोर दॅन 2 नोन पर्सन्स आर लिव्हिंग ऍडजेसंट टू इच अदर. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. ओके. ऍडजेसंट टू, हा यस लिव्स 2 फ्लोर्स अबोव आर. यस लिव्स 2 फ्लोर्स अबोव आर, ही पण कंडिशन बरोबर आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ फ्लोर्स the number of floors between S and L is twice the number of floors S and A. हे पण बरोबर आहे. As many अरे रे 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 राजा, हा अरे रे 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 काय झालं सॉरी 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 सॉरी. हा इथं काय कंडिशन, ही कंडिशन अशी. ओके. हा ऍज द एस लिव्स 2 फ्लोर्स अबोव आर हे झाली कंडिशन. द नंबर ऑफ फ्लोर्स बिटवीन एस अँड एल इज ट्वाइस द नंबर ऑफ फ्लोर्स एस अँड ए. आता एस आणि ए मध्ये किती आहेत, 1 2. एस आणि एल मध्ये किती पाहिजे, 4 जण पाहिजे. बरोबर आहे. ओनली 2 पर्सन्स लिव्स बिलो एम. 2 पर्सन्स बिलो एम. ठीक आहे. 2 पर्सन्स बिलो एम म्हणल्यानंतर 2 पर्सन्स बिलो एम म्हणल्यानंतर 1 आणि 2, हा हे पण असू शकतात. ठीक आहे. व्ही लिव्स 4 floors above the one who lives 2 floors below M. 2 floors below M. 1 2 मग 1 2 3 4 बरोबर आहे, ही पण कंडिशन बरोबर आहे. जी लिव्स एनी ऑफ द फ्लोर बिलो M बट नॉट ऍडजेसंट टू. हा ही कंडिशन अशी आहे, ही कंडिशन अशी आहे. सांगतो तुम्हाला. अरे यार सॉरी, हे झालंय. जी कुठे येणार माहितीये का, जी इथे येणार. जी इथे येणार. त्यानं काय म्हणलंय, 2 पर्सन म्हणलंय, पण त्यानं असं नाही म्हणलं 2 नोन पर्सन. सॉरी, इथं वाचते वेळी गलती झाली की 2 नोन पर्सन म्हणलं नाही त्यानं, 2 पर्सन म्हणले. मग ही पण पर्सन होऊ शकतो, हा पण पर्सन होऊ शकतो, हा जी तर ऑलरेडी पर्सनच आहे. ठीक आहे. तर ही ह्याचं जे सोल्युशन आहे हे आहे. तर याच्यामध्ये टोटल बसलेत किती बघा. आता हा एल, त्याच्यामध्ये 4 म्हणजे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. तो आपला आन्सर काय, 26 इज राईट आन्सर. म्हणजे 26 जण त्या ह्याच्यामध्ये बसलेले आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल. मेन्स आहे ते काही 1-2 सेकंदामध्ये होणार नाही. ठीक आहे. हाऊ मेनी फ्लोर आर बिटवीन आर अँड टी. आता आर अँड टी मध्ये किती जण आहेत, आर अँड टी मध्ये किती जण आहेत बघा. 1 2 3 4 4 फ्लोर्स आहेत. आहे का, आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. म्हणजे 4 जण आहेत, 4 फ्लोर्स आहेत. ठीक आहे. हाऊ मेनी फ्लोर्स आर देअर इन द बिल्डिंग. आताच काढला आपण 26 फ्लोर्स. समजलं तुम्हाला काय क्वेश्चन विचारू शकतं, काय नाही विचारू शकत. आय होप तुम्हाला समजत असेल. मेन्स आहे, मेन्स सारखंच घ्या. आपण जे काही 5-6 दिवस जी फ्रीची घेतो आपण 1-2 मिनिटांमध्ये 3-4 मिनिटांमध्ये जे काही क्वेश्चन होतात तसं समजू नका. मेन्सला वेळ लागतो, वेळ दिला पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच त्याने मार्क देणार आहे तुम्हाला. आय होप समजत असेल.
आणि काही घाबरायचं नाही. सगळ्या गोष्टीचं तुम्हाला आता एवढे दिवस तुम्हाला भेटलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व गोष्टीचं प्रिपरेशन होणार आहे. ठीक आहे. तर बघा हे 8% आहेत म्हणलंय. टेकिंग द व्हॅकेशन डिफरंट मंथ्स. टेकिंग द व्हॅकेशन डिफरंट मंथ्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा काय काय आहे. जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट लगातार आहेत. ऑफ सेम इयर ऑफ 2021. आता हे जे 2021 दिलंय हे का दिलंय तुम्हाला सांगतो. म्हणजेच असं त्यांचा उद्देश असेल. एक्झॅक्ट काय असेल वी डोंट नो. ठीक आहे. आता समजा इथे जानेवारी घेतलं, आता फेब्रुवारी घेतलं आणि मार्च घेतलं. समजा मार्च घेतलं. ओके. आता आपण घेते वेळी काय करतो. जानेवारी हा 31 आहे, फेब्रुवारी हा 28 और 29 आहे. 29 पण येऊ शकतात आणि मार्च जो आहे हा 31 आहे. सिंपल. मग मला सांगा आता ही जी फेब्रुवारी आहे, फेब आहे, याच्यामध्ये कन्फ्युज होणार. त्यानं जर म्हटलं कंडिशन मध्ये कुठं तर समजा व्ही जर हा इवन मंथचे जे डेट आहे त्याच्यामध्ये बसू शकतो. आणि इथं आपल्याला माहितच नाही आता फेब्रुवारी हा इवन पण होऊ शकतो, ऑड पण होऊ शकतो. तर याने आपलं काम कमी करण्यासाठी इथं इयर दिलेलं आहे 2021. मग आपलं काम काय. आपलं हे काय माहितीये का तुम्हाला. फक्त लीप इयर जो असेल त्याच्यामध्येच 29 डेज येतात. लीप इयर मध्ये 29 डेज येतात. हे तुम्हाला माहिती असेल. मग आता 2021 काही लीप इयर नाही. 2021 काही लीप इयर नाही. म्हणून याच्यामध्ये काय येणार 28 दिवस येणार. यानं डायरेक्ट दिले. म्हणजे इनडायरेक्टली त्यांचं म्हणणं काय की फेब्रुवारीमध्ये 28 दिवस घ्या. आय होप तुम्हाला समजत असेल. ठीक आहे. सो मग बघा समजलं तुम्हाला हे काय बाबा ह्याच्या मागे लॉजिक. म्हणून सांगतोय एक्झाम मध्ये प्रत्येक लाईन काय म्हणते हे असं त्याला म्हणजे ऑब्झर्व केलं असं नाही. तुम्हाला डायरेक्ट समजलं असतं की 2021 आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये 28 दिवस घ्यायचे. लीप इयर नाही. एवढाच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण सुरू करू. काय म्हणलं बघा. तर आपण डायरेक्टली सुरू करताना जानेवारी साहेबाला वर घेऊ. जान, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, इथं जून, जुलै आणि ऑगस्ट. ठीक आहे. जुलै अँड ऑगस्ट. ठीक आहे. ओके मध्येच आपण मस्तपैकी असं करू. ओके. हा तर हे असं आहे. ओके. तर बघा तर जानेवारी, फेब्रुवारी 28 ऍज वी नो, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे. ही कंडिशन अशी आहे. सो आपण डायरेक्टली मस्तपैकी सुरू करू. काय म्हणलं बघा. ई टेक्स द व्हॅकेशन. वॅक्सिनेशन आहे. आणि याचा असा एक मतलब आहे की 2021 मध्ये 2020-21 मध्ये कोविड होता ना. सो इथं ते पझल त्याच्या अनुषंगाने बनवलेलं आहे की वॅक्सिनेशन हे पण त्याचा मतलब आहे. ठीक आहे. सेकंड, ई टेक्स वॅक्सिनेशन 3 पर्सन्स बिफोर एफ. आता ई टेक्स 3 पर्सन्स बिफोर एफ ही कंडिशन अशी होणार. सिंपल. त्यामध्ये दोघ जण असणार. ठीक आहे. बोथ ऑफ देम टेक वॅक्सिनेशन नीदर ॲट फर्स्ट नॉर ॲट लास्ट. म्हणजेच इथं ई येणार नाही याचा असं मतलब आहे आणि इथं एफ येणार नाही. सिंपल. कारण ई ऑगस्ट मध्ये तर येऊ शकत नाही और एफ हा जानेवारी मध्ये येऊ शकत नाही कारण ई हा एफच्या वर आहे. म्हणून ती कंडिशन तशी. ठीक आहे. द नंबर ऑफ पर्सन्स टेक्स वॅक्सिनेशन बिफोर ई. आता ईच्या अगोदर जेवढे आहेत हे बिफोर ई इज 1 more than the number of person take vaccination after एच. एचच्या नंतर जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक जास्त आहे. ठीक आहे. म्हणजेच ईच्या वर जेवढे काही आहेत ही एक जास्त आहे म्हणलंय एचच्या नंतर जेवढे आहेत त्याच्यापेक्षा. सिंपल. ठीक. नेक्स्ट बघा काय म्हणलंय. द
नंबर ऑफ पर्सन्स टेक्स वॅक्सिनेशन बिटवीन एफ अँड एच. आता एफ अँड एच मध्ये जेवढे आहेत इज सेम बिटवीन के अँड आय. के आणि आय मध्ये तेवढेच आहेत. ठीक आहे. एफ अँड एच मध्ये जेवढे आहेत, एफ अँड एच मध्ये जेवढे आहेत तेवढेच आहेत के अँड आय मध्ये. ठीक आहे. आय होप समजत असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे आय टेक्स वॅक्सिनेशन बिफोर के. आय टेक्स वॅक्सिनेशन बिफोर के म्हणलंय हा. बट टेक्स इन अ मंथ विच हॅज अन इव्हन नंबर डेज. आत्ताच तुम्हाला सांगितलं इव्हन नंबर डेज आणि ऑड नंबर डेजचं कन्फ्युजन. मग आता ही जी बट आहे हे आय साठी आहे का के साठी आहे? हे ऑब्व्हियसली आय साठी असणार आहे. ठीक आहे. अँड बट हे जे असेल तर तो जो फर्स्ट पर्सन आहे त्याच्यासाठी असतं. पहिल्यापासून सांगतोय, लक्षात ठेवत जावा. आय टेक्स वॅक्सिनेशन बिफोर के, बरोबर. बट टेक्स इन अ मंथ विच हॅज अन इव्हन नंबर डेज. म्हणजेच आय हे इव्हन नंबर डेज आहेत. सिंपल इव्हन डेज. ओके. जी टेक्स द वॅक्सिनेशन इमिजिएटली बिफोर जे. म्हणजेच जी जो आहे इमिजिएटली बिफोर जे. सिंपल. ओके. आता सुरू करायचं तर करायचं कुठून? तिने काय म्हणलात, आपण सुरू करताना आता कुठून तरी करायला पाहिजे ना. मग म्हणून आपण कुठून तरी करू. कुठून तरी करण्यापेक्षा कुठून तरी करू. तिने म्हणल्यात एफ आणि ई मध्ये आता परफेक्ट कंडिशन काय एफ आणि ई चीच आहे. त्याच्यापासून एच भेटणार आहे. एच पासून ऑल द थिंग्स आर भेटणार आहेत. म्हणजे एफ आणि एच, के आणि आय भेटणार. मग के हा वरच आहे. पुन्हा जी आणि जे लास्ट कंडिशन आहे. मग सुरू करताना ई आणि एफ पासून करू. मग काय म्हणले त्यानं, ई आणि एफ मध्ये दोघ जण आहेत ऑलरेडी, पण ई हा वर आहे. मग एफ इथं खाली येत नाही. मग समजा पहिल्यांदा इथे घेतलं, एफ ला इथे घेतलं 1 2. ई जर समजा इथे घेतलं, ई जर समजा इथे घेतलं. आता बघा दुसरी कंडिशन काय, ही कंडिशन झाली आज समजा. मग ईच्या वर जेवढे आहेत ही एक जास्त आहे म्हणलंय कुणापेक्षा, एचच्या खालीपेक्षा. मग ईच्या वर किती आहेत 1 2 3. मग एचच्या खाली किती पाहिजे 4 जण. मग एचच्या खाली 4 जण बघा कुठं होणार. इथे जर समजा एच घेतलं 1 2 3 4 असं होणार ती. ठीक आहे. एच ईच्या जागी येणार म्हणून तिथे येणार का, ही कंडिशन बरोबर आहे का? एफ आणि ई तिथे येणार का? नाही, ऑब्व्हियसली नाही. ठीक आहे. का नाही आलं समजलं तुम्हाला? मग समजा एफ ला इथे घेतलं 1 2. ई समजा इथे घेतलं. आता ईच्या वर 1 2 दोघ जण आहेत. मग ही एक जास्त आहे म्हणल्यानंतर सॉरी हा थांबा. आता इथे एफ घेतलं 1 2. इथे ई जर घेतलं समजा, ई जर घेतलं. आता ईच्या वर किती आहेत 3 जण आहेत. मग एचच्या खाली किती पाहिजे 2 जण पाहिजे. कारण ईच्या वर जेवढे आहेत ही एक जास्त आहे एचच्या खालीपेक्षा. मग एचच्या खाली किती पाहिजे 2 जण पाहिजे. एच इथे येऊ शकतं, एच इथे येऊ शकतं. ठीक आहे. समजा ही पण कंडिशन झाली. आता बघा परत काय म्हणले त्यानं की एफ आणि एच मध्ये जेवढे आहेत, एफ आणि एच मध्ये जेवढे आहे के आणि आय टेक्स वॅक्सिनेशन बिफोर के बट नॉट टेक्स इन अ मंथ विच हॅज इव्हन नंबर. ठीक आहे, बरोबर. आता एफ आणि एच मध्ये जेवढे आहेत तेवढेच के आणि आय मध्ये आहेत. आता एफ आणि एच मध्ये किती आहेत काहीच नाही. मग के आणि आय मध्ये किती पाहिजे काहीच नाही. मग आणि ती कंडिशन कुठे येणार इथं बसू शकते बघा. इथं आय येणार आणि इथं के येणार. कारण आय जो आहे हा इव्हन नंबर डेज जेवढे आहेत त्याच्यामध्ये येणार. मग आपल्याला उरलेले एकच आहे फेब्रुवारी मंथ. तुम्हाला फेब्रुवारी मंथचं इम्पॉर्टन्स सांगितलं याच्यामध्ये. ठीक आहे. आता ही कंडिशन रॉंग आहे. कशावरून तुम्हाला सांगतो. कारण आता ही जी लास्ट कंडिशन आहे जी आणि जे ची, त्याच्यामध्ये म्हटलंय जी आणि जे हे ऍडजस्टंट आहेत. मग आता इथे एक पण असे 2 बॉक्स रिकामे नाहीत म्हणून ही कंडिशन रॉंग. ठीक आहे. ही कंडिशन रॉंग. हा दुसरं घेऊ आपण. एफ ला समजा इथे घेतला 1 2 सोडून ई इथे येणार. ई जर इथे आला आता ईच्या वर 2 जण आहेत. मग एचच्या खाली किती पाहिजे 1 जण पाहिजे. मग समजा एच जर इथे घेतला, सिंपल. परत ही कंडिशन बघा आता काय म्हणतंय. एच जर इथे घेतला. आता एफ आणि एच मध्ये जेवढे आहेत ही कंडिशन तेवढेच के आणि आय मध्ये आहेत. पण आय जो आहे इव्हन नंबर डेजला आहे. मग आय इथे येणार आणि के इथे येणार. कारण केच्या वर आय आहे. ह्या कंडिशन होतात केच्या वर आय आहे. सिंपल. ही फायनल कंडिशन, हे आपला आन्सर आहे. आणि शेवटची कंडिशन जी जो आहे हा जेच्या वर आहे. मग इथं जी येणार आणि इथं जे येणार. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ पझल. हे जे पझल आहे हे येणार आहे तुम्हाला RRB क्लर्क मेन्स लेवलचं पझल आहे.
ठीक आहे. आरआरबी क्लर्क मेन्स लेवलचा पझल आहे. ठीक आहे. 2-3 मार्काला येऊ शकतो मॅक्स. ओके. आय होप समजलं असेल तुम्हाला. म्हणजे प्रत्येक लेवलचं क्वेश्चन आपण घेतोय, काही घाबरायचं नाही. ठीक आहे. ही कंडिशन झाली. उरला काय? EF GHIJK L. L उरलेला आहे, सो L इथे घेऊ आपण. आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. हा, आता बघा काय म्हटलंय, इन विच ऑफ द फॉलोइंग मंथ डज के टेक्स द वॅक्सिनेशन. म्हणजे के हा कोणत्या मंथ मध्ये वॅक्सिनेशन घेतलेला आहे? सो के इथं आहे. मग के चा मंथ कोणता आहे? मे. तर आपला आन्सर काय असणार आहे? मे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. आय होप समजत असेल तुम्हाला. द हू अमंग द फॉलोइंग टेक्स वॅक्सिनेशन बिफोर आय. आता आयच्या अगोदर कोण वॅक्सिनेशन घेतलेलं आहे ते बघायचंय आपल्याला. मग बघा, आयच्या अगोदर एकतर मार्च वाला आहे का बघायचे, आणि इमिजिएट बिफोर जे वाला पण बघायचे, एच आणि एल. आता मार्च वाला बघू, कोणाच्या अगोदर? पण आयच्या अगोदर. आयच्या अगोदर बघा, मार्च तर आहे, म्हणजे पहिली सॅटिस्फाय झाली. जे आहे का? जेच्या इमिजिएटली बिफोर वाला, जेच्या इमिजिएटली बिफोर वाला पण आयच्या अगोदर आहे. बरोबर आहे, ही पण कंडिशन बरोबर आहे. एच आणि एल ही थर्ड आणि फोर्थ बघा. एच आणि एल आहे का? एच पण नाही आणि एल पण नाही, कारण हे दोन आयच्या खाली आहेत. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे? ओनली 1 and 2 इज राईट आन्सर. ठीक आहे. आय होप समजलं असेल तुम्हाला. सो हे आहे इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट आपण बघू, होते का? तुम्हाला जास्त लोड देणार नाही. बघू, हे जर म्हणजे असं सिंपल झालं तर आपण घेऊ लगेच, नाही झालं तर मग उद्या तुम्हाला होमवर्कला देतो, सॉल्व्ह करा. ठीक आहे. होईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही एकदा लॉजिक लावून बघा. मला तर असं बघितल्याच वाटलं ते हे असेल म्हणून. ठीक आहे. बघा सांगतो काय. बघा काय म्हटलं पहिल्यांदा, की 476 आहे, 259, 396, 281, 453, 856. म्हणजे काय वर्ग किंवा स्क्वेअर किंवा क्यूब आहे असं काही त्याच्यामध्ये नाही. मग बघा पहिली स्टेप, आणि तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय, ही जी पहिली स्टेप येते ह्या इनपुट मधून येते. हा जो इनपुट आहे त्याच्यापासून हा पहिला स्टेप येते. नंतर त्या इनपुटचा संबंधच नसतो आपल्याला, मग ते इनपुट विसरून जायचं. मग नंतर ही जी सेकंड स्टेप असते, ही पहिली स्टेप जी आहे त्याच्यावरून त्याचं लॉजिक लावून ही सेकंड स्टेप येते, अँड सो ऑन. थर्ड मग सेकंड होऊन येणार, आणि मग जी फोर्थ आहे ही थर्ड होऊन येणार. ठीक आहे. हे समजत असेल तुम्हाला. नंतर की तुम्ही असं करताल की ही जी चारही स्टेप आहे ते सगळ्या इनपुटवर लावतात. दॅट्स रॉंग. ठीक आहे. दॅट्स द रॉंग थिंकिंग. ठीक आहे. सो असं आहे. मग बघा इथं काय केलंय बघा. आता बघा काय केलंय. आता पहिल्या स्टेपमध्ये बघायचं आपण की बाबा हुडकायचं काय चेंजेस काय केले, तर बाकीचं मग ठेवलंय काय, बरोबर ठेवले का, बाकीच्या गोष्टी ठेवलेत का, हे सगळं बघायचं चेंजेस. मग ते चेंजेस काय केलं, काय लॉजिक लावून केलं असेल हे ओळखायचं. ठीक आहे. हेच असतं इनपुट आउटपुट. तुमच्या समोर उत्तर असतं, ते समोरचं उत्तर तुम्हाला काढायचं असतं. सिम्पल. म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर असतं ऍक्च्युली. मग बघा आता 281 घेतलंय. हा इथं वर 281 आहे, त्याच्यामध्ये काही चेंज केला नाही. मग समजा 281 इथे घेतलंय, पण बाकी काय काय केले बघा. 476 इथं आहे का? आहे. 259 आहे, 259 आहे, 396 आहे, 396 पण आहे, 453, 453, 856, 856 बर ह्या दोघाला चेंज केले. 986 शेवटी घेतलंय आणि 456 इथं घेतलंय. मग काय चेंजेस करू शकतो हा, असं का केलाय? याचा मतलब असा पण असू शकतो. आता बघा सांगतो तुम्हाला काय केलं असेल हे ना. आता 281 जे आहे या सिरीज मधला सगळ्यात लहान आहे, लोवेस्ट नंबर. 281 इज लोवेस्ट नंबर. आता बघा काय केलं असेल त्यानं. आणि जे काही 986 आहे हा जो आहे हा हायेस्ट नंबर आहे. 986 हा हायेस्ट आहे. ठीक आहे. हायेस्ट नंबर. मग काय केलं त्यानं माहितीये का, पहिल्या स्टेपमध्ये जो काही त्यावरल्या इनपुट मधला लोवेस्ट नंबर आहे त्याच्यापासून सुरू केलंय. बाकीची सगळी सिरीज आहे ती जशाच तसं ठेवलंय, आणि जो काही हायेस्ट नंबर आहे म्हणजे एका स्टेपमध्ये 2 नंबरला त्याने एक्सचेंज केलंय. ठीक आहे. मग जो काही हायेस्ट नंबर आहे त्याला शेवटी घेतले. मग आता सेकंड स्टेप काय येणार आहे ते बघा. आता जशाच तसं पहिली 281 जशाच तसं ठेवलं, शेवटी 986 जशाच तसं ठेवलं, पण चेंज काय केला, नंतर चेंज केला या 453 ला. 453 ला केलं, पण नो 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 453 ला केलं, पण 986 ला मग चेंज काय केलं बघू नंतर.
आता बघा हे इनपुट झाला. हा आता 453 ला केलं, पण चेंज काही केले का? 453 आहे का बरं? हा हेच आहे. 476 आहे, 259. ओ सॉरी 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 281 सगळ्यात लोवेस्ट नाही. सॉरी 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 259 पण आहे इथं, 259 पण आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, समजलं समजलं समजलं. इनपुट आउटपुट मध्ये गडबड करायचं नाही बरं का. गेम होतो गेम होतो गेम होतो हा, गडबड करायची नाही. इथं 281 पण आहे आणि 259 त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे हे लॉजिक नाही. मग बघा समजा आता आता ह्याचं सम जर बघितलं आपण, 8 आणि 2 10 आणि 11, बाकी सेम आहे. पुन्हा 9 8 17 7 23. ठीक आहे, ही कंडिशन अशी. बाकी सगळ्यांचं सम काढून बघू आपण काय होते का. 6 4 10 17, 5 2 7 9 16, 6 9 18. ठीक आहे, 11. देन पुन्हा 5 3 8 4 9, सॉरी 8 4 12. ओके. देन पुन्हा काय 8 5 13 6 20 19. ठीक आहे, 9 14 9 23 24 23. ठीक आहे, 6 10 15. ठीक आहे, ही कंडिशन आहे. सो मग पहिल्यांदा काय घेतलंय 11, मग पुन्हा शेवटी 23. मग समजा 11ला जसं तसं ठेवलंय, 453 घेतले आणि पुन्हा 856 घेतले. मग मला सांगा आता 11 453 कुठे आहे? 12. हो समजलं, सिंपल. काय केलं माहितीये का त्यानं, जो नंबर आहे त्याचा हायेस्ट लोवेस्ट केला नाही, पण ज्या नंबरची ऍडिशन आहे सम केले, त्याचा सम केले, सम ह्या सगळ्यांचा सम केलं आणि त्याचा काही नंबर जो आहे त्याच्यानुसार त्याला रँकिंग केले. म्हणजेच ज्यांचा सम सगळ्यात कमी येईल तो एक नंबरला येईल, ज्याचा सम सगळ्यात जास्त येईल तो शेवटी येईल. मग सेकंड ह्याच्यामध्ये ज्याचा सम जो आहे तो जो आहे एक नंबरवाला सगळ्यात लोवेस्ट हा एक नंबरलाच असणार. मग त्याच्यापेक्षा सेकंड लोवेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा मोठा. मग कोण आहे तो? 453. त्याचा सम काय 12, 11 पेक्षा जस्ट मोठा काय 12. मग त्याला सेकंड जो लोवेस्ट आहे तो इथे घेतलाय. मग सेकंड हायएस्ट म्हणजे 23च्या जस्ट खाल्ला. 23च्या जस्ट खाल्ला काय 8 14 5 19. ही कंडिशन अशी. समजलं तुम्हाला? मग हे तसंच थर्ड पर्सन मध्ये आणि फोर्थ क्वेश्चन मध्ये तसंच केलेलं आहे, तसंच असणार आहे. याचं लॉजिक तसंच आहे. आता बघा, आता ही फर्स्ट हे सेकंड 453 झालं, ही 2 झाली. आता चेंजेस काय केले? 456 ला गेले आणि 396, बाकी 476 आणि 259 जशाच आहे. मग बघा आता इथंपर्यंत आलतं, इथं 11 आलतं, मग ह्याचा सम त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. 6 4 10 6 5 4 10 15. ठीक आहे, 15 नाही सॉरी 12, 5 4 9 3 12. ठीक आहे, मग परत ह्याचं काय 6 3 9 3 18. ठीक आहे, समजलं तुम्हाला? मग परत समजलं तुम्हाला? आता 11 सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा मोठा 12, 12 पेक्षा मोठा 15, म्हणजे लोवेस्ट म्हणजे इकडून लोवेस्ट. सेकंड फर्स्ट, आता हा फर्स्ट लोवेस्ट, हा सेकंड लोवेस्ट 12, 15 हा थर्ड लोवेस्ट, 16 हा फोर्थ लोवेस्ट, 17 हा फिफ्थ लोवेस्ट म्हणजे खालून जर गेलं तर. तसंच वरून जर घेतलं 23 हा म्हणजे फर्स्ट हायेस्ट, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 19 जो आहे हा सेकंड हायेस्ट. तसंच असं येणार. मग 11 जो आहे हा लास्ट हायेस्ट असणार. ही कंडिशन अशी. समजलं? मग इथं 18 घेतलं, इथं 15 घेतलं, बाकी काय आहे 259 आणि 476 ला एक्सचेंज केले. सो दिस इज द सोल्युशन. आता हेच लॉजिक लावून, प्रत्येक स्टेपचं लॉजिक लावून हे इनपुट सॉल्व्ह करायचं असतं. असेच 4 स्टेप येणार त्याचे पण, त्याच्यामध्ये पण ह्याचं सम घेणार, सगळ्यांचा सम येणार. मग पहिला जो लोवेस्ट सम आहे त्याला इकडे घेणार, जो हायेस्ट आहे तो शेवटी येणार, अँड सो ऑन. म्हणजे 4ही स्टेप असे येणार, 51 1. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल इनपुट आउटपुट काय असतं. म्हणजे आपण प्रत्येक जे काही मेन्सला तुम्हाला गरज आहे ते प्रत्येक गोष्ट घेणार आहे. ठीक आहे, सो घाबरायचं नाही. सो दिस इज द सोल्युशन, म्हणजे जे लॉजिक आहे त्याच्यावरून ही स्टेप तुम्ही सॉल्व्ह करा. जर तुम्हाला जमलं तर वेल अँड गुड, काहीच त्याच्यावर म्हणजे ऑब्जेक्शन नाही, म्हणजे चांगलंच आहे, तुम्हाला समजलंय असं समजू. जर नाही समजलं, काही अडथळा असेल, कमेंट बॉक्स ओपन आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काय अडचणी आहेत, इम्प्रूव्हमेंट काय करायला पाहिजे, काय कमी जास्त करायला पाहिजे, हे सगळे सांगा. आणि काय ऍड ऑन केलं पाहिजे हे पण सांगा, कारण आपण नवीन आहे सगळेजण आणि तुमच्या सिलेक्शनसाठी आपण हे करतोय हे. ठीक आहे, सो तुम्ही जे सजेशन देताल त्याच्यानुसार आपण इम्प्रूव्हमेंट करू आणि तुम्हाला ते प्रोव्हाइड करू. आता आपण 3 गोष्टी ठरवल्यात, त्यामध्ये प्रीचं सेशन तर आहे, 3 दिवस प्रीचं सेशन असणार त्याच्यामध्ये, आणि मेन्सचं सेशन एक संडेला घेणार.
हे मेन्सचं सेशन पुन्हा वाढू शकतं एक्झाम जवळ आल्यावर. नंतर एक ऍडअप म्हणजे काय तर लाईव्ह मॉक देणार आहे आपण. लाईव्ह मॉक हे असणार आहे प्रत्येक मंडेला, मंडे, वेनसडे आणि सॅटरडे हे 3 दिवस लाईव्ह मॉक असणार आहे. या टाइम टेबलला फॉलो करा, तुमचं सिलेक्शन पक्का आहे. म्हणजे सिलेक्शनच्या जवळ तरी आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. बाकी तुम्ही एक्झाम मध्ये काय करताल डिपेंड्स ऑन यू असं असतं. म्हणजे सिलेक्शन आम्ही तुमचं करून देणार नाही, तुमच्या स्वतःची मेहनत सर्व काही तुमच्या ह्याच्यानंच होणार आहे. ठीक आहे, फक्त आपण गाईड करू की बाबा ह्या गोष्टी लागणार आहेत, तुम्ही त्या गोष्टींना कसं घेणार आणि एक्झाम मध्ये कसं त्याला हे करणार, इंटरप्रेट करणार, डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे, सो हे होतं आजचं जे काही मेन्सचं सेशन आहे. आय होप थर्ड सेशन असेल या ह्याच्यामधलं मंथ मधलं. सो हे थर्ड सेशन आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.